24 डिसेंबर 2025 रोजी उन्हाळ्यातील अवकाळी संदर्भात सांगितलेली माहिती सुद्धा सत्यामध्ये उतरते आणि असेच आपले रिपोर्ट असतात। त्यामुळे 5 मार्चचा रिपोर्ट देखील सक्सेसफुल ठरणारच आहे। आता तुम्ही बघा, मी 24 तारखेला काय सांगितलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये ते काय घडणार आहे हे तुमच्या समोरच माझ्या इंस्टाग्रामचा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ हा सादर करतोय। पण थोडक्यातही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, येणाऱ्या 11 आणि 12 तारखेची देखील तारीख आपण दिनांक 24 डिसेंबर 2025 मागच्या वर्षी सांगितलेली आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये वादळी पाऊस राहू शकतो हे भाकीत देखील त्याच वेळेला केलेलं आहे आणि त्यावेळेस व्ह्यू सुद्धा आपल्याला 6 लाखाच्या आसपास आलेले आहे। ते तुमच्या समोर आहे। मिलियनमध्ये जाणारा व्हिडिओ सुद्धा आपण फॉलोअप न केल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि आता हा स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा। आपला जो काही उन्हाळ्यातील रिपोर्ट असतो, म्हणजे आपण डिसेंबर महिन्यातल्या 25-24 तारखेला काढलेला आहे। खाली तारीख दिसते अपलोड केलेली, 5,89,000 जवळपास 6 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला होता आणि त्यामध्ये सगळे चार्ट देऊन आपण त्याचे काही अंदाज सांगितला होता की मार्च महिन्यातल्या कोणत्या तारखेला गारपिटीची शक्यता राहू शकते। तर तुमच्या समोर हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला अपलोड केलेला आहे, फेसबुकला अपलोड केलेला आहे, युट्यूबला अपलोड केलेला आहे। आता ह्या रिपोर्टमध्ये कसं सांगितलं होतं डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षी की ह्या 2026च्या अवकाळीचा रिपोर्ट हा देखील पाहूयात। डायरेक्ट आपण आता मार्च महिन्याचाच अंदाज पाहूयात। मार्च आणि फेब्रुवारीमध्ये हे थोडक्यात सांगतोय। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो पाऊस हा वादळी वाऱ्याचा राहण्याची भीती आहे, पण मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा गहू, हरभरा ही पिकं सुखरूप पार पडतील किंवा त्या टायमिंगला आपण ती तारीखही देऊयात। कच्चा माल काढण्याचं सजेशन तर आपण कोणाला करणारच नाहीये, पण त्यावेळेस ते काढण्याच्या तारखा देखील त्याच्या अगोदरच तुम्हाला देऊया, जेणेकरून तुमचं 8-15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये नियोजन लागून जातं। मग ह्या महिन्यामध्ये तारखा समोर कोणत्या येतात? एक्झॅक्टली जवळपास 11 तारीख ही मार्च महिन्यामध्ये वादळी वाऱ्याची, त्यामध्ये शक्यता नाशिक, सातारा, बीड, जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे येऊ शकते। पण पाऊस हा टिकाऊ नाहीये, 12% अशी टक्केवारी त्यामध्ये निघते। येणाऱ्या तारखेला चेक करा घेतलेला आहे। त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली की विशेषतः हा शेवटचा आठवडा, एकंदरीत तारीख निघते 26 किंवा 24, 4 दिवस मागे पुढे। तर ह्या तारखेदरम्यान वातावरण राज्यातलं वादळी वाऱ्याचं आणि पावसाचं राहू शकतो। विशेषतः प्रभाव गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सारख्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। पण हा ट्रॅक जो आहे, आता जिल्हे घेतलेत हे बदलू शकतात, त्याच्यामध्ये बरेचसे बदलणार आहेत। मग याच्यात समजून काय घ्यायचं आहे की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे वादळ वगैरे दरवर्षी जसे बनतात त्याची टक्केवारीमध्ये तफावत आहे। 2024 सारखी परिस्थिती एक्झॅक्टली उन्हाळ्याच्याही पॅटर्नची राहू शकते। असे आपले रिपोर्ट असतात। त्यामुळे मान्सूनचा जो काही आपण रिपोर्ट काढलाय तो रिपोर्ट सुद्धा आपण 8 मार्चला सगळ्यांना खुला करणार आहोत। 5 तारखेला आपण कालच्या तारखेला अनेक ठिकाणी तो खुला केलेला आहे। आता येणारा हा रिपोर्ट असेल आणि बघा डिसेंबर 24 तारखेलाच हे व्यक्त केलेलं आहे की आता येणारी 11 तारीख 11 मार्चला सुद्धा वातावरण हे ऍक्टिव्ह होणार आहे। सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये टक्केवारी सुद्धा याच्यामध्ये कमी सांगितली। अंशतः ढगाळ राहील किंवा किरकोळ हलक्या सरी पडतील ह्या 11 मार्चला आणि 12 मार्चच्या दरम्यान। पण त्याच्यानंतर काय सांगितलं की 24 मार्चला देखील वातावरण खराब होऊ शकतं। 4 दिवस मागे पुढे, 4 दिवस मागे पुढे म्हणजे 18 पासून ते किंवा 26 पर्यंत हे सांगितलेलं आहे 2025च्या डिसेंबरच्या 24 तारखेला। असे मजबूत रिपोर्ट असतात, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे फॉलो करून ठेवा। धन्यवाद।